नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसेनेनी काळं फासलं. अर्थातच कसूरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं शिवसेनेने आक्षेप घेतला होता आणि प्रकाशन होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती गेले 2-3 दिवस अगदी गुलाम अलींच्या वेळेला सुद्धा जो तणाव सुरू होता, त्यातनं आज सकाळी त्यांच्या तोंडाला, सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आणि आजचा दिवस सुरू झाला. अर्थात आजचा दिवस एका वेगळ्या नोटवरती संपलेला आहे. ज्या पुस्तकाचा आक्षेप घेण्यात आला होता ते पुस्तक आज प्रकाशित सुद्धा झालं. एकूण काही मुद्दे या निमित्तानं अतिशय गंभीरपणे आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत आणि काही प्रश्न गंभीर उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न महत्त्वाचा म्हणजे पाकिस्तानचा मुद्दा हातात घेऊन शिवसेना मोदींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण विचारतोय. सुधींद्र कुलकर्णींना काळं फासण्यामागे शिवसेनेची राष्ट्रभक्ती आहे की राजकारण आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. इंदू मिल आणि सुधींद्र कुलकर्णी प्रकरणानंतर युती म्हणजे जनतेची फसवणूक आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थातच मतमतांतर असणार आहेत. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत मान्यवर आहेत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. शरद पोंक्षे उपनेते शिवसेनेचे आपल्यासोबत आहेत सेनाभवनमधनं. हरीश रोगे आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते. आणि अनंत दीक्षित पुण्याहून आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. आणि प्रत्येक मान्यवरांना सुरुवातीच्या ह्या पहिल्या फेरीमध्ये 1 मिनिट देण्यात येणार आहे बोलायला, त्यांची बाजू मांडायला. आणि त्यानंतर आपण ही चर्चा जी आहे ती खुली करणार आहोत. अर्थातच पहिला जो मान आहे तो काँग्रेसला, विरोधी पक्ष असल्यामुळे आम्ही देतोय. 1 मिनिटामध्ये हरीश रोगे, काय तुमच्या आजच्या या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरची प्रतिक्रिया? देशाचे पंतप्रधान डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया अशा स्लोगन देत आहेत आणि देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. विकासाची भाषा बोलत आहेत, लोकांचा सहभाग आणि विकास या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. परंतु अशा प्रकारची गेल्या साधारणपणे 1.5 वर्षामध्ये देशामध्ये ज्या काही घटना होत आहेत आणि आज जी घटना झालेली आहेत त्याचे प्रतिसाद जे आहेत ते देशामध्येच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा हे उमटणार आहेत. आणि त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे ते जे काही लोकांना थापा मारतायत किंवा जे काही करू इच्छित आहेत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की मोदींनाच खुद्द ह्या सगळ्या प्रकारांची अडचण होणार आहे. शरद पोंक्षे, पुन्हा तुम्हाला हा प्रश्न आहे. आज अखेर दुपारनंतर पत्रकार परिषद झाली संजय राऊत यांची आणि विरोध जेवढा तीव्र होता तो विरोध मावळला असं म्हणायला लागेल का? कारण प्रकाशन झालं, प्रकाशनाला बंदोबस्त होता, पण हा विरोध अशाच प्रकारे कायम राहणार आहे शिवसेनेचा की आजच्या पुरता हा विषय आता संपलेला आहे? नाही, शिवसेनेचा पाकिस्तानमधल्या जे कोणी इथे येऊन प्रकाशन करतील, पुस्तक गाणी म्हणतील, त्या सगळ्यांना आमचा विरोध आहे. जोपर्यंत पाकिस्तान टेररिस्टला पडद्याआड घेते, पदराखाली घेते, तोपर्यंत या भारताच्या सीमेवर जोपर्यंत दहशतवाद पाकिस्तानकडनं मोडून काढला जात नाही, खऱ्या अर्थाने पाकिस्तान आमच्याशी तोंडी मैत्री नाही, खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल मैत्री करत नाही. 66 वर्ष या भारतातल्या सरकारला पाकिस्ताननी एकही दिवस रात्री झोपू दिलेलं नाही. पाकिस्तानशी लढण्यामध्ये या भारताचा तिजोरीतला सर्वात जास्त पैसा खर्च झालेला आहे. आणि 66 वर्ष झाली, अनेक मॅच खेळले, गाणी म्हटली, काही होत नाही हो, असं नाहीये. अजूनही आम्ही इतिहासातनं काही शिकायलाच तयार नाही आहोत. आम्ही आपले मैत्रीचेच हात पुढे करतोय, तिकडे रोज सैनिक मरतायत. आम्ही पुस्तकं प्रकाशित करतोय का, त्या लाहोरमध्ये नाही प्रकाशित होऊ शकत? हा आजच्या चर्चेचा विषय शिवसेनेचं हे राष्ट्रवाद आहे का राजकारण, ह्याच्याऐवजी सुधींद्र कुलकर्णींना पाकिस्तानच्या लेखकाचं पुस्तक हे प्रकाशित करायची गरज काय, अशा विषयावर चर्चा झाली असती तर मला फार बरं वाटतं. ठीक आहे, आपण या चर्चेमध्ये हा तुमचा मुद्दा तुम्ही जो उपस्थित केलाय तो घेऊयात, हरकत काही नाही आहे. पण मूळ मुद्दा पुन्हा एकदा पहिल्या 1 मिनिटामध्ये सगळ्या पाहुण्यांना आपल्याला बोलायला द्यायचं आहे. आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत. केशव उपाध्याय, काय म्हणजे ज्या पद्धतीनं हे आज घडलं हे टाळता येऊ शकत होतं का? तुमच्या सरकारला माहिती होतं की शिवसेनेने आधी इशारे दिलेले आहेत, शिवसेना कुठल्याही पातळीवरती जाऊन याला विरोध करू शकते आणि अशा वेळेला सुधींद्र कुलकर्णी यांना पुरेसं संरक्षण दिलं गेलं नाही, काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा मंदारजी, तुम्ही इथे दीक्षित सर असतील, या सगळ्यांनी खरं तर आमचं अभिनंदन केलं पाहिजे.
आज अत्यंत कठीण परिस्थिती म्हणजे देशातल्या जगातल्या जणू काही सर्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लोकांना असं जणू निर्माण झालं की आता मुंबईतली सगळं काही संपलंच आहे, मुंबईत सगळं आता काही होणारच नाही, भयंकर काहीतरी घडणार अशा प्रकारचं चाललं होतं. मी गेल्या आठवड्यातच आपल्याकडेच मी आलो होतो, आपल्याच चर्चेत मी आलो होतो आणि त्यावेळी पण मी अशा प्रकारचं विधान केलं होतं गुलाम अलीच्या नंतरनं की सरकार अशा पद्धतीने जे रीतसर कायद्याप्रमाणे होत आहे त्याला संरक्षण देण्याचं काम सरकार करेल. त्या पुस्तकातल्या कंटेंटबद्दल पुस्तक प्रकाशित करावं की नाही, त्या पुस्तकात काय आहे ह्याच्यापेक्षा जर कायद्याप्रमाणे जे डिप्लोमॅट्स आहेत ज्या पद्धतीचे किंवा अन्य काही लोक येत आहेत त्यांना देण्याचं काम करेल. त्यावेळी आपण सुद्धा त्यात विश्वास व्यक्त केला होता. पण आज या ठिकाणी या सरकारला किमान एवढं तरी श्रेय आपण दिलं पाहिजे की हा कार्यक्रम नीट सुखरूप पार पाडला, कुठल्याही पद्धतीची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली नाही, जी काळजी देशातल्या सगळ्यांना पडली होती. आता जणू काही सगळं संपलंच आहे मुंबईतलं. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाने काय करावा हा ज्याचा प्रश्न तुमचा एक मिनिटाची वेळ संपले. आपण पुन्हा येऊयात खुल्या चर्चेमध्ये, तुम्ही अधिक तपशीलवार तुमचा मुद्दा मांडू शकताय. अनंत दीक्षित, पुन्हा पहिल्या मिनिटामध्ये पहिली प्रतिक्रिया तुमची काय? खुर्शीद कसोरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीमध्ये देखील झालेलं होतं आणि त्याला लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, मनमोहन सिंग असे लोक होते. मला स्वतःला असं वाटतं की एक गोष्ट खरी आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की दिल्लीमध्ये जे झालं नाही किंवा गुलाम अलीच्या बाबतीत सुद्धा दिल्लीमध्ये कार्यक्रम होणार, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची संस्कृती कुठल्या थराला जाणार आहे असा एक जुनाच प्रश्न अधिक गंभीर झालेला आहे या निमित्ताने. नक्की तुम्ही म्हणता की हा प्रश्न गंभीर झालेला आहे. मगाशी शरद पोंक्षेंनी मुद्दा उपस्थित केला होता आणि प्रश्न तुम्हालाच आहे पुन्हा एकदा अनंत दीक्षित सर. त्यांचं म्हणणं आहे की नाही, हे अशा प्रकारची प्रकाशनं वगैरे काही मुंबईमध्ये व्हायची गरज नाही, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रकाशनं होण्याची काही गरज नाही आहे आणि कसुरींनी पाकिस्तानमधनं येऊन इकडे प्रकाशन करण्याचं काय कारण आहे, हे सुद्धा एक प्रकारचं राजकारण आहे आणि म्हणून शिवसेनेने सुद्धा राजकारण केलेलं आहे. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होऊ नये किंवा करू नये असं म्हणण्याचं शिवसेनेला पूर्ण अधिकार आहे, किंवा कोणालाही कुठल्याही राजकीय पक्षाला जर असं वाटत असेल की हे बरोबर नाही, अशा प्रकारे आमची माणसं इतकी मरत असताना, इतका विश्वासघात होत असताना, तिथे रशियामध्ये एवढी चर्चेची सर्व दरवाजे खुलेत अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं असताना प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानचा व्यवहार तसा होत नाही, याबद्दल चीड असणं, संताप असणं, नाराजी असणं आणि एक प्रकारची वेदना असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण ती व्यक्त कशी करायची हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण विरोध करूच नये, निषेध करूच नये असं काही संयोजकांचं सुद्धा म्हणणं असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपला विरोध व्यक्त करत असताना ज्या प्रकारे सुधींद्र कुलकर्णींना काळं फासलं गेलं आणि त्याच्यानंतर सुधींद्र कुलकर्णींची जी प्रतिक्रिया आली ती देखील आश्चर्यकारक होती. ते असं म्हणाले की हा भारतीय लोकशाहीलाच काळं फासलेलं आहे. तर मला काही असं वाटत नाही. किंबहुना ह्याच्या पाठीमागे एक फार मोठा काय व्यूहरचना असावी अशी मला शंका येते. ते चॉम्स्कीचं एक पुस्तक आहे की मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट. अशा प्रकारे युद्धसदृश, संघर्ष सदृश, द्वेष सदृश अशी परिस्थिती निर्माण करणं आणि ज्या गोष्टी रस्त्यावरती चालतात त्या सार्वजनिक व्यासपीठावरती करायला लावणं, म्हणजे विधानसभेमध्ये आमदाराला मारहाण होण्यापासून अशा प्रकारे एका सार्वजनिक ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोध केला, काळी निशाणं दाखवली, पाकिस्तानच्या एम्बसीमध्ये जाऊन त्यांनी लिहून ठेवलं. या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही असं नाही. याचं मुख्य कारण असं आहे की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि त्यांची कोंडी, त्यांची परिस्थिती हे सगळं बरोबर असलं तरी सगळी पश्चिम या सर्व घटनांकडे पाहत असते. भारताची एक पत आहे आणि म्हणून आपण ज्या विधायक कामांमध्ये शिवसेनेने भाग घ्यायला पाहिजे, कारण ते सरकारमध्ये आहेत, ते सत्तेमध्ये आहेत, त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या कार्यक्रमाच्या संदर्भात काही मतभेद केले किंवा शिवसेनेला दिल्लीमध्ये कार्यालय पाहिजे याच्या संदर्भामध्ये काही संघर्ष केले, हे मी समजू शकतो. परंतु बाहेरून येणारा मनुष्य आहे, त्याच्या एका कलाकाराच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थित राहायचं आणि दुसऱ्या माणसाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध करायचा, हे सगळं वैफल्यग्रस्ततेतून होतंय की काय अशी शंका निश्चितपणानं मनामध्ये निर्माण होते. म्हणजे शरद पोंक्षे तुम्हाला वैफल्य आलंय एक पक्ष म्हणून अशी परिस्थिती आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण एकीकडे KDMC मध्ये तुमची युती होताना दिसत नाहीये, दुसरीकडे इंदू मिलमध्ये शिवसेना दिसलीच नाही, शिवसेनेचं अस्तित्वच इंदू मिलच्या इतक्या मोठ्या ऐतिहासिक अशा
कार्यक्रमाच्या वेळेला नव्हतं तुमचं सरकार असून सुद्धा, आणि आता पुन्हा तुम्हाला विचारात घेतलं नाहीये किंवा विचारात घेतलं जात नाहीये असं तुम्हाला वाटतं एकूण भाजपच्या प्रक्रियेमध्ये? नाही काय नाही, तर शिवसेना पहिल्यापासून म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून कोणीतरी आपल्याला सपोर्ट करेल आणि कुणाच्या तरी जीवावर शिवसेना उभी राहील हा मुद्दाच नाही. बाळासाहेबांनी स्वतःच्या हिमतीवर शिवसेना उभी केली आणि ती इतकी वर्ष मोठी झाली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. वैफल्याचा मुद्दा यायचा काही सवालच येत नाही. आम्हाला कायम अभिमान वाटतो की आम्ही पाकिस्तान सारख्या राष्ट्राला विरोध करतो. आता नुसतं बाहेरून एखादा माणूस आला आणि पाकिस्तानातून आला ह्याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का. अमेरिकेतून एखादा लेखक येतो, इंग्लंडमधनं येतो, रशियामधनं येतो, फ्रान्समधनं येतो, जपानमधनं येतो आणि पाकिस्तानमधनं येतो. ही सगळी राष्ट्र आमची दुश्मन नाही आहेत. पाकिस्तान हे आमचं पारंपरिक दुश्मन राष्ट्र आहे. आता बाहेरून येणं असं एक कॉमन फॅक्टर पाकिस्तानमधनं येणाऱ्या लेखकाबद्दल होत नाही. मुळात या देशामध्ये इतके लेखक आहेत, एकाही पु ल देशपांडेंचं शिरवाडकरांचं पुस्तक पाकिस्तानमध्ये कधीच प्रकाशित झालं नाही. अमिताभ बच्चन पासून लता मंगेशकरांपर्यंत कधीही कुठल्या कलाकाराला पाकिस्तानमध्ये बोलवलं नाही. पाकिस्तानमध्ये तो फॅन्टम नावाचा सिनेमा आहे, त्याच्या फॅन्टमच्या सैफ अली खान हा मुसलमान आहे, तो पाकिस्तानमध्ये जाऊन त्या शेवटी टेररिस्टला ठार मारतो म्हणून तो चित्रपट पाकिस्तानमध्ये बॅन करतात. जो देश आम्हाला जगूच देत नाहीये, आमच्या तिजोरीतला 50% पैसा हा आम्ही फक्त पाकिस्तानच्या लढण्यामध्ये खर्च करतोय. आमची पोरं रोज मरतायत, त्यांना काय ती पुस्तकं वाचायला द्याल त्यांच्या विधवा बायकांना 30 वर्षाच्या, आणि कानामध्ये काय हेडफोन घालून गुलाम अलीचं गाणं ऐकायला द्याल? आणि ह्याच्यावर तुम्ही आम्हालाच म्हणता की तुमचे राजकारण आहे का हे? नाही, आपण बोलूया ना राजकारण. आम्ही तुम्हाला म्हणणार कारण तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीवरती सुद्धा काही आक्षेप आहेत, ते आक्षेप सुद्धा घ्यावे लागतील. हरीश रोगेंना हाच प्रश्न विचारायचा आहे, जे आता शरद पोंक्षे म्हणतात की पाकिस्तान मधला येणारा माणूस इथे आणि इतर आपण फरक करायला पाहिजे कारण पाकिस्तान हे दुश्मन राष्ट्र आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? एक गोष्ट आहे की त्या पाकिस्तानमध्ये राहणारी जी माणसं आहेत ते राजकारणी जे आहेत, त्याच्यामध्ये पोसला जाणारा जो आतंकवाद आहे त्याच्याबद्दल आपल्याला लढाई युद्ध हे करावंच लागेल आणि आपण ते युद्ध करतच आहोत. परंतु ज्याप्रमाणे आमच्या देशामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांचं वैमनस्य पाकिस्तानमधल्या लोकांच्या बरोबर नाही आहे, ह्या लोकांच्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हायला पाहिजे असं आमच्या देशातही लोकांना वाटतं. आणि एक गोष्ट मी आपल्याला सांगतो मंदार, की मगाशी पोंक्षे म्हणाले की इतिहासातून आम्ही काही शिकतच नाही. काँग्रेस जर आज असते तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांनी मिळून फार मोठा गजब केला असता. आज मला एवढंच सांगायचं आहे की आज तुमचं सरकार आहे, तुम्ही त्या सरकारामध्ये बसलेले आहात, त्या तुम्ही सरकाराचे भाग आहात आणि जे काही निर्णय होतात ते सामुदायिक निर्णय आहेत, त्याचे तुम्ही सुद्धा भागीदार आहात. जर मोदीने काही पाप केलेलं असेल तर त्या पापाचे अर्धे भागीदार तुम्ही आहात. मगाशी दीक्षित सर म्हणाले की या ठिकाणी तुमचा जो राग आहे तो जर व्यक्त करायचा असेल त्या व्यक्त करण्याचे काही मार्ग असतात. तुम्ही त्या ठिकाणी बसायला पाहिजे होतं, निषेध व्यक्त करायला पाहिजे होता, आणि जर त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला तुमची देशभक्ती जर सिद्ध करायची असेल तर तुम्ही त्या सरकारामधून बाहेर पडायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि जर तुम्ही त्या सरकारामधून बाहेर पडला असता तर तुम्ही खरोखरच या महाराष्ट्राशी, या देशाशी, आणि पोंक्षे नेहमी देशभक्तीच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करत असतात. मी अनेक वेळा त्यांना ऐकलेलं आहे. त्यांचा असा समज आहे की ते फक्त देशभक्त आहेत आणि इतरचे जे सगळे जे लोक आहेत ते देशभक्तीच्या बाबतीमध्ये थोडेसे कमी आहेत किंवा देशद्रोही आहेत असं त्यांना कदाचित म्हणायचं असेल. जर तुम्ही खरोखरच देशभक्त असाल तर मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो पोंक्षे साहेब, की 2 वाजेपर्यंत साधारणपणे तुम्ही त्या कार्यक्रमाला विरोध करणार होतात. तुमचे शिवसैनिक जवळजवळ 150 ते 200 त्या ठिकाणी जमलेले होते. तुमचे 1-2 नेते सुद्धा, सरमळकर सारखे नेते सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते नेतृत्व करायला. मग 5 वाजता जो कार्यक्रम झाला त्यावेळेला तुमच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी दिसला नाही. याचा गर्भितार्थ काय आहे, याचं कारण काय आहे? तो तुमचा जो एक वाघ होता बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या काळामध्ये मी पाहिलेला आहे. मी सुद्धा एक राजकारणाचा एक अभ्यासू आहे, कार्यकर्ता म्हणून मी बघत आलेलो आहे. गेली 40-45 वर्षापासून शिवसेना बघित आलेलो आहे. बाळासाहेबांचं ते राजकारण मी बघित आलेलो आहे. बाळासाहेबांनी एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नव्हता. पण 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, अगदी 5 वाजेपर्यंत संजय राऊतांनी आपली जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्याने ठासून सांगितलं की आम्ही याला विरोध करणार आहोत, तुम्ही बघत राहा. परंतु आम्ही बघत होतो 5:30 वाजेपर्यंत, काहीच झालं नाही. त्या ठिकाणी तो कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. मी पोंक्षे साहेबांना एकच सांगतो की खरोखर तुम्ही राष्ट्रभक्त असाल आणि ही गोष्ट तुम्हाला जर मान्य नसेल, गुलाम अलींचा कार्यक्रम तुम्ही कॅन्सल करायला लावलात, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम जर तुम्ही खरोखरच कॅन्सल करायला लावला असतात तर खरोखरच मी तुम्हाला दाद दिली असती आणि तुमच्या राष्ट्रभक्तीचं कौतुक केलं असतं. परंतु या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे तुमची फसगत झालेली आहे आणि तुम्ही फरफडत गेलेले आहात नरेंद्र मोदीच्या पाठून आणि फडणवीसांच्या पाठून, हे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. शरद पोंक्षे तुम्ही बोला, कारण आता तुम्हाला बोलायला दिलंच पाहिजे. हा बोलणार. एकतर मी इथे बसलेल्या कुठल्याही मान्यवरांना ते राष्ट्रभक्त नाहीत, देशभक्त नाहीत किंवा माझ्यापेक्षा त्यांची देशभक्ती कमी आहे असं मी एकदाही म्हटलेलं नाही. ते त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलं स्वतःवरती. ते का घेतलं ते मला माहित नाही. दुसरी गोष्ट, गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि आज झालो नाही, याला 2 मोठी कारणं आहेत. सरकारने पूर्णपणे प्रोटेक्शन दिलं त्यांना, पूर्णपणे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तो कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाचा झाला, त्याच्यामुळेच तो होऊ शकला. सरकारनं म्हणजे तुम्हीच ना, सरकारनं म्हणजे तुम्हीच, सरकार म्हणजे युती भाग नाही आहेत का पोंक्षे साहेब? सरकार म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. बरं आता काय झालंय, सरकार फक्त एकट्या शिवसेनेचं नाही आहे, भाजप आणि शिवसेनेचं आहे. 2 पक्षांचं सरकार आहे. जरी 2 पक्षांचं सरकार असलं तरी समजा एखाद्या पाकिस्तानच्या राष्ट्राला 2 पक्षांची वेगळी मतप्रणाली असते, एक विचारांची बैठक वेगवेगळी आहेच. आणि पोंक्षे साहेब, जर सरकार देशद्रोही, काही गोष्टींवरती पोंक्षे साहेब मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर सरकार एखादा चुकीचा निर्णय घेत असेल, देशद्रोही तुमच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय घेत असेल, तर तुम्ही त्या सरकारामधून बाहेर पडायला पाहिजे का नाही, की त्या सत्तेला चिकटून राहायला पाहिजे? याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे? अहो, सातत्याने शिवसेना बाहेर का पडत नाही असं का, हा एकच घोषवारा का लावता? असं का नाही म्हणत की शिवसेना महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून महाराष्ट्रावर पुन्हा पुन्हा निवडणुका लादू नये म्हणून हे सरकार चालवायचा प्रयत्न करते, त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करते, असं का नाही म्हणत? म्हणजे आम्ही बाहेर पडलो तरी तुम्ही तेच बोलणार परत पुढच्या चर्चेमध्ये की यांना महाराष्ट्राची काही पडलेली नाही, करोडो रुपयांच्या निवडणुकीचा बोजा पुन्हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर टाकला. नाही, मूळ मुद्दा एक मिनिट, देशाचं काय त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. एक मिनिट हरीश रोगे, तुम्हाला विनंती करतो थांबायची. पुन्हा केशव उपाध्ये, तुम्हाला प्रश्न आहे की जर एवढे मूलभूत आणि महत्वाचे मतभेद असतील तुमच्या दोन्ही या पक्षांमध्ये, तर तुम्ही एकत्र का? हा मुद्दाच आहे ना, कारण सातत्यानं हे जे अशांततेचं वातावरण पसरतंय, एकीकडे तुम्ही म्हणताय की नाही, हे असे कार्यक्रम व्हायला हरकत नाहीत, फक्त त्यांना विरोध करायचा असेल तर एका विशिष्ट पद्धतीनं करायला पाहिजे. आज जो शिवसेनेने विरोध केलाय ती शिवसेनेची विरोधीची पद्धत चुकीची आहे, हे मुख्यमंत्री सुद्धा म्हटलेले आहेत. असं असताना तुम्ही त्या बरोबर का आहात? मग प्रश्न असा आहे, रोगे साहेबांना आता आज बराच जोर बॅटिंग करायला आलेला आहे, पण मुळात मी काही मुद्दे ठिकाणी स्पष्ट करतो. या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय जनता पार्टीची एक भूमिका सातत्याने स्वच्छ आणि स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टी यांनी म्हणजे ज्यावेळी विरोधात होतो त्यावेळी सुद्धा अशा प्रकारचे विरोध कधी केले नव्हते. त्यातल्या कसूरीच्या भूमिकेबद्दल आम्हाला काही, आम्ही भले ते सहमत नसू किंवा याच्या पूर्वीचा झाला असेल. माझा त्यातला एकच प्रश्न आहे की आपल्या भूमिकेमध्ये सातत्य ठेवणे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. म्हणजे आतापर्यंत म्हणजे पोंक्षावीत आहे ते या मराठीतल्या अभिनय क्षेत्रात मोठं नाव आहे, ते त्यांना माहिती असेल की किती कलावंत या आतापर्यंत पाकिस्तानचे येऊन गेलेत, अजूनही आहेत. आता एकही कलावंत भारतात मुंबईत नाहीच आहे. अदनान सामीपासून असंख्य आपल्याला संदर्भ देता येतील की जे इथे येऊन नाव कमवतात, पैसे कमवतात. मग अचानक गुलाम अलीपासून काय झालं, हा माझ्यासारख्या सामान्य अभ्यासकाला पडलेला प्रश्न आहे. गुलाम अलीसारखे कसूरी असेल, बरं ही घटना काय सातत्याने घडतात, म्हणजे त्यांनी ज्या भावना मांडल्या त्या भावनेशी मी 100% सहमत आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने त्रास देत आहे त्याच्याबद्दल दुमताचं कारण नाही, पण पाकिस्तानवरती दबाव आणण्याचं, पाकिस्तान बरोबर नमवण्याचे इतर अनेक प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न प्रामाणिकपणे गेले
दीड वर्ष केंद्रामध्ये एक मोदींचं सरकार आल्यापासून सुरू आहेत. त्याची म्हणजे त्यातलं एक दोन फार मी डिटेलमध्ये जात नाही कारण ते जाता येत नसतं. पण आत्ता गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानकडून ओरड सुरू झाली की आमचे सैनिक खूप मोठ्या प्रमाणात सीमेवर मारले जातात, जी पूर्वी कधी नव्हती. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा म्हणजे डील करण्याचे अनेक अन्य प्रकार आता सुरू आहेत, जे इथे चर्चा करता येणार नाहीत. परंतु अशा प्रकारे केवळ कुठेतरी एका कलावंत त्या पुस्तकाशी काय, त्या पुस्तकातल्या मजकूर किंवा त्याच्या मताशी आम्ही सहमत असू नसू, परंतु त्याचबरोबर जर कायद्याप्रमाणे जर एखादा कार्यक्रम होत असेल, मी तुम्हाला गुलामच्या वेळी पण सांगितलं होतं, त्याला संरक्षण देणं हे सरकारचं काम असतं. तिथे धरसोडपणा चालत नाही, त्यातनं विश्वासार्हता टिकत नाही आणि अशा पद्धतीने काम केल्याने कुठलाच राजकीय पक्ष काल एक भूमिका घ्यायची, आज एक केशव भूमिका घ्यायची. केशव केशव अशा पदे तुम्हाला पद्धतीने तुम्हाला धरसोडपणा थेट प्रश्न आहे. करून- केशव पदे तुम्हाला थेट प्रश्न आहे, जे सुधींद्र बोला. कुलकर्णींच्या बाबतीत आज अगदी. घडलं, सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे एजंट आहे असं तुमचा मित्र पक्ष म्हणतोय. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? आणि तुम्ही काही लोकांची सरकार म्हणून धरपकड केली का? नाही, आता पोलीस त्याच्यामध्ये काय शोधतायत, कुणी केलं असेल, मी तुम्हाला तेही सांगितलं. म्हणजे इतका मोठा संध्याकाळचा इव्हेंट यशस्वीपणे पार झाला, त्याच्याबद्दल थोडं तरी आम्हाला काहीतरी अंदाजी श्रेय द्या ना. ते आता कुणी धरपकड केली की नाही ते आता पोलीस शोधतील, त्याच्यामध्ये काय होईल ते होईल. परंतु दुपारचा प्रकार जर घडला नसता, म्हणजे शेवटी विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे, हे नक्की आहे. मी तुम्हाला गेल्या वेळी पण सांगितलं, 4 दिवसापूर्वी ख्रिश्चन नाटकाचं पण उदाहरण दिलं आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की शिवसेनेची ताकद मुंबईत आणि तुम्ही असं काय करणार का. त्यावेळी पण मी ह्या शब्दात म्हणालो होतो की कायद्याप्रमाणे जे होईल असेल ते होईल. हे वाक्य त्या दिवशी पण मी उच्चारलं होतं. आजही आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय असेल, म्हणजे मी तुम्हाला अनेक उदाहरणे देऊ शकतो. जे कायद्याप्रमाणे असेल तेच करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. केशव एकच प्रश्नाचं उत्तर द्या, आपण ब्रेक त्याच्यानंतर बोला, घेऊया. तुमच्या बोला. उत्तरानंतर जो प्रश्न बोला. विचारला होता, सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे एजंट आहेत, या शिवसेनेच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का? शिवसेनेच्या प्रत्येक म्हणण्यावरती आम्ही काही म्हणणं व्यक्त केलं पाहिजे असं मला वाटत नाही. त्याचबरोबर दुपारी जी घटना घडली त्या घटनेबद्दल, ती घटनेचा निषेध आम्ही दुपारीच केलाय, ती म्हणजे काळं फासण्याचा. अशा प्रकारची घटना घडायला नको होती, हे आमचं स्वच्छ आणि स्पष्ट मत आहे. ठीक आहे, भाजपचं स्वच्छ आणि स्पष्ट मत तुम्ही मांडलेलं आहे. शरद पोंक्षेंनी सुद्धा शिवसेनेचं स्वच्छ आणि स्पष्ट मत मांडलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा या घटनेच्या विषयीची सखोल चर्चा आपण करूया. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सुधींद्र कुलकर्णी यांचं शिवसेनेनं तोंड काळं केलं, अर्थात त्यामागची जी त्यांची भूमिका होती आणि त्यातनं येणाऱ्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण बघतोय. काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. मोहसिन शेख म्हणतात, राष्ट्रप्रेमाची ढाल करून शिवसेना आपलं अस्तित्व दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करते. अक्षय लोखंडे म्हणतात, हा निव्वळ शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट आहे. काही ना काही कारणानं लोकांसमोर राहणं हा राजकारणाचाच एक भाग आहे. दादासाहेब खेतमाळीस म्हणतात, कोणत्याही पक्षाचा एक निर्णय चुकला की पुढील सार्वजनिक कामाचे 10 निर्णय आपोआप चुकतात. हा आजवरचा इतिहास आहे, हे कुणीतरी सांगा स्वाभिमानी शिवसेनेला. आणि राजेंद्र कुलकर्णी म्हणतात, होय, ही शिवसेनेची निस्सीम राष्ट्रभक्ती आहे आणि ती अशीच कायम राहील. ज्ञानेश्वर येलवंडे म्हणतात, एकीकडे सीमेवर जवान शहीद होत असताना पाकिस्तानी लेखकाला देशात बोलावून त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन करणं म्हणजे तो देशाचा अपमान आहे. आणि ऋषिकेश कुलकर्णी म्हणतात, पाकिस्तानी लोकांना बोलावून काय साधायचं आहे, हा तर सत्तेचा माज आहे. अर्थात या बोलक्या प्रतिक्रिया आहेत सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या. आणि आपल्यासोबत जे मान्यवर आहेत त्यांच्यामधला पुन्हा एकदा पहिला प्रश्न खरं तर अनंत दीक्षित तुम्हाला विचारायचा आहे, कारण आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ते म्हणतात की आजच्या झाल्या प्रकाराने राज्याची बदनामी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्दसुद्धा वापरलेला आहे की जर असंच घडत राहिलं तर बनाना रिपब्लिक सारखी अवस्था येईल. काय प्रतिक्रिया तुमची? मला असं वाटतं की बनाना रिपब्लिक सारखी परिस्थिती काही येणार नाही, कारण सर्व लोक सर्व काळ मूर्ख असतात असं काही गृहीत धरायचं काही कारण नाही. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याची बदनामी हा मुद्दा बरोबर आहे, कारण मी सुरुवातीलाच असं म्हटलं की महाराष्ट्राचं सार्वजनिक जीवन, राजकीय सभ्यता कुठल्या स्तराला गेलेली आहे असा प्रश्न निर्माण होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वसाधारण माणसाची समजूत अशी असते की सत्ता जेव्हा आकाराला येते तेव्हा काहीतरी एक कार्यक्रम, काहीतरी एक धोरण, काहीतरी एक दृष्टिकोन, असं काहीतरी सगळं समान असतं म्हणून सगळेजण एकत्र येतात. परंतु इथे हे पाणी वाटपाचं नियंत्रण करण्याचा प्रश्न असो किंवा दुष्काळाला मदत देण्याचा प्रश्न असो, हे सतत एकमेकांच्या विरुद्ध बोलत असतात. हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळामध्येही चाललेली होती की काय प्रकारे एकमेकांच्यावरती चिखल उडतोय. एकूण गेल्या 15 वर्षामध्ये
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो खेळखंडोबा सुरू आहे तो पुढे सुरू आहे अजून. तर प्रश्न असा येतो की शिवसेनेचे अनेक नेते, आणि ते योग्य देखील आहे, की चिंतामणराव देशमुखांचं उदाहरण देतात की चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर कसा राजीनामा दिला, हे बरोबर आहे. पण मला असं वाटतं की जर एवढे मतभेद आहेत, एवढं तुम्हाला पटत नाही त्या गोष्टीचं, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत असं म्हणाले की जे जे कसुरींचं स्वागत करतील ते ते देशद्रोही आहेत. आता हे एक नवीन तंत्र राजकारणामध्ये सुरू झालेलं आहे की राजकीय सत्तेतल्या लोकांनी कोण देशप्रेमी आणि कोण देशद्रोही ठरवायचं. मग तो एखादा विद्यार्थ्यांचा संप असो किंवा काही असो. मुद्दा असा आहे की प्रतिकात्मक म्हणून, मी म्हणतो प्रतीक, एकाला जरी राग आलेला असला ह्या गोष्टीचा, तर एका मंत्र्याने राजीनामा द्यायचा की आमची नापसंती आहे या विषयावरती आणि त्याचं प्रतीक म्हणून आम्ही हा राजीनामा द्यायचा, असं न होता ज्या प्रकारे रस्त्यावरच्या गोष्टी यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आणलेल्या आहेत त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये मुळात पाकिस्तानविषयी चीड असते. मुळात आपल्या म्युटिलेट, म्हणजे कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेला सुद्धा आपल्या जवानांच्या म्युटिलेटेड बॉडीज मिळाल्या आणि त्यावेळेला गृहमंत्री अडवाणी होते आणि ते म्हणाले की हे आम्ही कदापि सहन करणार नाही. पण हे होतंय कशासाठी, ह्याच्या पाठीमागे एक आंतरराष्ट्रीय राजकारण काय स्वरूपाचं आहे, पाकिस्तान कुठल्या कोंड्या. बरं, गंमत अशी आहे की कसुरींनी काही जगावेगळं सांगितलं आणि जगावेगळं झालं असं नाही, आणि त्यांच्या कार्यक्रमाला विरोध केला किंवा काळं फासलं म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेमध्ये काही बदल होणार आहे असं नाही. मग त्याच्यासाठी काही वेगवेगळे मार्ग असतात, त्या मार्गांचा अंमलबजावणी कशी करायची हा राजकीय गांभीर्याचा, आत्मचिंतनाचा आणि सर्वसामान्य माणसाची मानसिकता घडवण्याचा महत्वाचा मुद्दा असतो. तो बाजूला सोडायचा आणि कुठे विधानसभेत आमदाराला मारहाण कर, कुठे एखाद्याला जाळून मार, काय हे ज्या प्रकारचं वातावरण आपण देशांतर्गत निर्माण करतोय त्याच्यातून संवादावरचा, चर्चेवरचा, देवाणघेवाणीवरचा सगळा विश्वास उडून जातो. आणि म्हणून मला असं वाटतं की भाषेपासून व्यवहारापर्यंत सगळ्या गोष्टींची जी एक सभ्यता होती ती या सर्व प्रकारामुळे मोडून तोडून पडल्यासारखी झालेली आहे. नक्की तुम्ही म्हणता की मोडून तोडून पडल्यासारखी झाली. शरद पोंक्षे, मुळात तुम्ही हे मान्य करताय का की आता अर्थातच तुम्ही हे कृत्य केलं असल्यामुळे कदाचित तुम्ही म्हणणार नाहीत की राज्याची बदनामी झाली म्हणून, पण खुद्द मुख्यमंत्रीच म्हटलेत, म्हणजे तुमचे मुख्यमंत्री, तुमच्या सरकारचे आणि या राज्याचे मुख्यमंत्री जे ते म्हटलेले आहेत की राज्याची बदनामी झाली, ते तरी तुम्ही आता मान्य करताय का? नाही, मला मुळात ना एक कळत नाहीये की सुधींद्र कुलकर्णींनी हा मुळात पाकिस्तानच्या लेखकाला इथे बोलवून त्याचं पुस्तक प्रकाशित करण्याचा घाट का घातला हा त्यांना कोणी प्रश्नच विचारत नाही, त्याच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही. आणि त्या पाकिस्तान शत्रू राष्ट्राचा एक लेखक इथे येतो, काय गरज आहे, ते लाहोरमध्ये कराचीमध्ये करा ना तुम्ही. त्यांनाच अगदी बोलवा, या देशातले लेखक त्यांची पुस्तक प्रकाशन संपली का? म्हणजे सुधींद्र कुलकर्णींना किती हे असेल बघा की अगदी त्यांनाच बोलवायचं आणि हा एक कार्यक्रम घडवून आणायचा. बाकी शिवसेना सांगते की नका करू हे. जीवावर उदार होऊन बोलवायचं. केशव उपाध्ये हे चालणार नाहीये ना, गेले पुढच्या काही काळामध्ये हे असे अनेकदा प्रसंग येऊ शकतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही पाकिस्तानांची चर्चा करू शकतो, त्यातले लिबरल जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू शकतो कारण आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. तुमचा जो सहकारी पक्ष आहे तो म्हणतो की हे चालणारच नाही. हा सगळा गोंधळ नाही का वाटत आहे तुम्हाला? किमान सगळ्यात पहिल्यांदा किमान आजच्या प्रकारानंतर तरी हे सरकार कायद्याप्रमाणे चालेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही इतका विश्वास मंदार तुमच्या इथले बसलेल्या सगळ्यांना यायला हवा. नंबर 1. नंबर 2, शरदजी मगापासून मांडतात की त्यांनी पुस्तकं इथं कशाला आणलं, इथं कशाला आणलं, त्यांनी कशासाठी आणला त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी असं आहे की त्यांनी काय करावं लोकशाहीमध्ये, हा ज्याचा प्रश्न आहे. पण आज त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली, म्हणजे जे हॉल भरायला जेमतेम 50 माणसं त्या यांना मिळाली नसती, तो आज खच्च भरला होता नेहरू सेंटर, आज तिथे इतकी चर्चा त्या पुस्तकाची करून दिली. ह्यातनं काय साध्य केलं मला सांगा. म्हणजे बरं, आतापर्यंत गेले मी मगापासून सांगतोय की अदनान सामीपासून अनेक कलावंत इथे मुंबईत, अगदी काल परवा कोण फावत खान कोण तर तो हिरो, तो इथे सध्या सिरियल मध्ये काहीतरी पिक्चर मध्ये काम करतोय. इतके कलावंत काम करतायत, त्यावेळी कुठेतरी आपला आवाज, त्यावेळी आपली भूमिका कुठे गेली होती? ही धरसोड वृत्ती जी आहे त्याचा कुठेतरी विचार मला वाटतं केला गेला पाहिजे. त्या शरदजी त्या क्षेत्रातले, त्याला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त नाव तेच सांगू शकतील किती पाकिस्तानी कलावंत त्या ठिकाणी काम करतायत, पैसे कमवतायत, अन्य काही करतायत. धरसोड वृत्तीला इथं हा आक्षेप आहे. बाकीचं त्यामध्ये प्रत्येकाला विरोध करण्याचे मुद्दे सुद्धा वेगळ्या पद्धतीने करता आला असता. शरद पोंक्षे,
आता आम्ही शिवसेना चित्रपट सेनेच्या तर्फे सर्व प्रोडक्शन हाऊसना पत्र पाठवलेली आहे की यापुढे पाकिस्तानमधल्या कुठल्याही कलाकारांना, तंत्रज्ञांना तुमच्या चित्रपटांमध्ये, तुमच्या मालिकांमध्ये तुम्ही घेऊ नका. त्यांना यापुढे तिथेच काय करायचं ते करू दे. त्यांना इथे बोलवून त्यांना प्रसिद्धी आणि पैसा तुम्ही देऊ नका, अशी आम्ही पत्र आता पाठवलेली आहेत. पोंक्षेजी एक मिनिट यापुढे पाठवली आहेत. मग आतापर्यंत काय झालं? म्हणजे धडसोड वृत्ती नाही का मला सांगा? म्हणजे आतापर्यंत जे 15 म्हणजे गेले 10-12 वर्ष ज्या पद्धतीने कलाकार जावेद मियादाद त्या तिथपर्यंत जाण्यापासून जो सगळा प्रवास आपण बघतो आहोत, त्यावेळी सगळं चाललं, त्यावेळी सगळं गेलं. म्हणजे काँग्रेस राष्ट्रीय सरकार होतं, आपल्या अतिशय वाईट प्रसंग झाले होते, आपल्या सैनिकांचे मुंडके कापून आणले होते, त्यावेळी सुद्धा आपण काही बोललो नाही. मात्र आता अचानक काय झालं पोंक्षेजी की अचानक तुम्ही इतक्या मोठ्या प्रकारची भूमिका घेतलीत? यालाच धडसोड वृत्ती, यालाच विश्वासार्हता, म्हणजे कुठलं असं राजकारण आहे की अशातनं विश्वासार्हता मिळते का पोंक्षेजी? आपण ज्येष्ठ कलावंत आहात, आपणच आम्हाला सांगावं. हे बघा, कधी ना कधीतरी एक टोकाची भूमिका घ्यावीच लागते. जेव्हा समोरचा आपल्याला ज्याला मैत्री करायची आपण, तो जर काही अनंत प्रकाराने आपण त्याच्याशी मैत्री करायचे हात पुढे केले, कधी चिडलो, रागावलो, बोलणं बंद केलं, पुन्हा आपल्याला वाटलं तर यार अजून तो सुधारेल, अजून सुधारेल, अशा पद्धतीने सर्व नाना तऱ्हेचे प्रयत्न 66 वर्ष करून झाल्यानंतर आता एका कुठल्या तरी भूमिकेला यायला पाहिजे की बास आता आपण त्यांच्या कलाकारांना इथे येऊन प्रसिद्धी पैसा नाही द्यायचा. पोंक्षेजी तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. मला आठवतं, इथं सगळ्यांना आठवतं, पाकिस्ताननी क्रिकेटच्या मैदानाची खेळपट्टी उखडली होती, त्यावेळी सगळ्यांना बंदी घातली होती. त्याच्यानंतर मधल्या काळात पुन्हा भूमिका का सोडली? म्हणजे एक काहीतरी भूमिका राहिलं पाहिजे ना आपण. म्हणजे आमचा आक्षेप ही धरतो नाही झाली, अचानक होण्याचं कारण काय? हो, त्याच्यानंतर पाकिस्तानची क्रिकेटचे कलावंत येऊन गेले ना. नाही झाली, गेले नाही, अनेक वर्ष राहिले, अनेक वर्ष राहिले, अनेक कलावंत जे आहेत ते अनेक वर्ष राहिले नाही या इकडे. पोंक्षेजी अजूनही आहेत. पाकिस्तानी किती कलावंत आता आहेत? आता एकही कलावंत येऊन नाही गेला का? तेच सांगतोय ना मी. अहो, त्याच्यावरच बोलतोय मी. जे आहेत ते आता तिथूनच आता त्यांना काम देणं बंद करा, असे पत्र आम्ही आता पाठवलेली आहे. तुम्ही आता पत्र पाठवताय, मधल्या काळात काय झालं होतं? ही धरसोड वृत्तीची शिवसेनेने का केली या सगळ्या विषयामध्ये? हा सगळ्यातला मोठा मूळ मुद्दा पुन्हा मूळ मुद्द्यावरती येतो. एक मिनिट पुन्हा कलाकारांना विरोध केला की तुम्ही हेच बोलणार आहात. एक मिनिट पुन्हा मूळ मुद्द्यावरती येतो. भाजप कायम राहिला आणि विरोध. एक मिनिट हरीश नाही केशवजी, तुम्ही एक मिनिट. हरीश रोगे, तुम्हाला हा प्रश्न आहे. भाजपची जी भूमिका आहे ते स्वतः म्हणतात की आम्ही पाकिस्तानची बोलणी करू शकतो, पाकिस्तान शेजारी राष्ट्रांशी संवाद ठेवला पाहिजे. ही जी भूमिका आहे ती भूमिका आणि शिवसेनेची भूमिका, आणि हे बरोबर पण आहेत. आणि आता आपण बघितलं की दोघांची किती गंभीर त्याच्यामध्ये मतभेद आहेत या दोन्ही याच्या बाबतीमध्ये. ह्या देशामध्ये भारतीय जनता पक्षासारखा संधी साधू पक्ष कुठेही मिळणार नाही. आज ते सांगतायत की आम्ही डायलॉग करू, परंतु मला आजही आठवत आहे या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान या दोघांच्यामध्ये विष पेरण्याचं काम हे भारतीय जनसंघाने, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने आणि त्यांची जी मातृसंघटना आहे त्या मातृसंघटनेने केलेले आहेत. केशव उपाध्ये त्याच्यानंतर उत्तर द्या. आपण एका काळामध्ये असं म्हणत होतो, आपली एक स्लोगन होती प्रेमाची, हंस के लिए हिंदुस्तान लडके लेंगे पाकिस्तान. आता हंस के लिए हिंदुस्तान हे हसके वगैरे काही झालेलं नव्हतं, त्याच्यासाठी अनेक लोकांनी कुर्बानी दिलेली होती आणि त्या कुर्बानीमध्ये आपण कुठेही नव्हता. मला त्याची चर्चा आता या ठिकाणी करायची नाही. एक मुद्दा मात्र मला एक प्रश्न पोंक्षेंना विचारायचा आहे की दुपारी संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की कसुरींचं जे कोणी स्वागत करतील ते सगळे देशद्रोही आहेत. मग हाच कार्यक्रम जो आहे तो प्रकाशनाचा कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे हे अडवाणी होते आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते होते. मग याचं उत्तर आपण द्यायला पाहिजे की ही सगळी मंडळी जी आहे ही देशद्रोही आहे का नाही. आणि एक दुसरा मुद्दा मला या ठिकाणी मंदार मांडू दे की एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की राजकारण करायला पाहिजे. आम्ही सुद्धा राजकारण करत असतो. हा काँग्रेस पक्ष या गेल्या 65 वर्षामध्ये अनेक वेळेला पडला, अनेक वेळेला उठला, परंतु आपल्या तत्वज्ञानाशी किंवा आपल्या विचाराशी त्याने कधीही तडजोड केलेली नाही. आपण मंडळी काय करता हो,
आता परवाचं जर दादरी जे झालं ते दादरी नाही, आपण- कशाच्या- आपण पुन्हा- नाही, पुन्हा एक- 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 चर्चेला एक मिनिट फाटा महत्त्वाचा. नको फोडायला. नाही, नाही, एक- मूळ मुद्दा. नाही, फाटा नाही फोडत आहे मी. हा. दादरीचं जे प्रकरण झालं त्याच्या अगोदर मुझफ्फरनगरचं प्रकरण झालं. निवडणुका जवळ आल्याच्या नंतर अशा प्रकारची प्रकरणं निर्माण करायची आणि आज मुंबई शहरामध्ये शेवटी शिवसेनेचा जो इलाका आहे जे कार्यक्षेत्र आहे एक- ते एक मुंबई आणि मुंबईचा परिसर आहे. त्यामुळे आज डोंबिवलीमध्ये इलेक्शन्स होत आहेत, आज कोल्हापूरमध्ये इलेक्शन्स होत आहेत. याच्यामधून हा जो हिंदू जो मतदार आहे त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं, त्याला एकत्र आणायचं, त्याचं ध्रुवीकरण करायचं. जे बिहारमध्ये चाललेलं आहे तेच महाराष्ट्रामध्ये शिवसेना करू इच्छिते. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांच्यामध्ये काही फरक नाही. एका काळामध्ये तुम्ही म्हणत होता केशव उपाध्ये त्यांनी 2 शिरं आमची नेली, आम्ही त्यांची 10 शिरं घेऊन येऊ. आज तुम्ही डायलॉगची भाषा करता, आज तुम्ही सुसंवादाची भाषा करता, आज तुम्ही चर्चेची भाषा करता. त्या मुझफ्फर ते पाकिस्तानचे अध्यक्ष आले, त्यांच्यासाठी पायघडे घालण्याचं काम तुम्हीच केलं. नाही, नाही, आणि एक- आमचं एक सरकार मिनिट. असताना आपण म्हणत होता की तुम्ही मला- त्यांना मला बिर्याणी बोलायचं- खिलवता. मला बोलायचं- एकच मी आपल्याला सांगतो की मंदार, मला राजकारणामध्ये बोलायचं. मंदार, मला राजकारणामध्ये बोलायचं. डायलॉग हा किती वेळा आवश्यक असतो. जरा जे- timing ला- जे- timer जे लावा ना प्रश्न जरा. निर्माण होत एक- असतात, एक- एक मिनिट त्याच्या ऐकूया आपण. अनुषंगाने 2 देशामध्ये चर्चा होणं आवश्यक एक मिनिट. असते. नक्की, ती त्यावेळेला होत नक्की. होती, आजही व्हायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. एक- परंतु एक- एक त्यावेळेला मिनिट. देशाचा एक- स्वाभिमान जो आहे तो मात्र कायम ठेवायला पाहिजे. केशव उपाध्ये- एवढं माझं प्रामाणिक मत आहे. केशव उपाध्ये ही जी सगळी धडपड चालू आहे मुळात यामध्ये कुठेतरी शिवसेना आणि भाजपचा संघर्ष असंच बघितलं जाते, अशाच प्रकारे बघू शकतो अशी त्याच्यामध्ये कारणं दिसत आहेत. याच्या पलीकडे दुसरी काही कारणं समोर येताना दिसत नाही. मंदार, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, पण जरा फक्त रोगेंना जे आवश्यक, रोगे एकदा बोलायला लागले की टायमर लावण्याची जशी सुरुवाती लावली तसं नंतर लावलं असतं बरं झालं असतं, पण ठीक आहे, जो तुमचा प्रश्न आहे. मुद्दा त्यातला योग्यच आहे. मगाशी रोगे साहेबांनी सांगितलं की हा देश काय मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला, अनेकांचं बलिदान केलं. होय, अनेकांचं बलिदान केलं. गांधी नेहरू फॅमिली व्यतिरिक्त अनेकांनी, सावरकरांसह अनेकांनी बलिदान केलं, तेव्हा हा देश आलेला आहे. त्यामुळे फक्त एका मुद्द्यावरती तुम्ही राहू नका. एक त्यातला मुद्दा, अनेकांचा त्यामध्ये सहभाग आहे देश मिळवण्यामध्ये, फक्त एकाच पद्धतीने जाऊ नका. एक मिनिट हरीश रोगे, अरे, पुन्हा आहे मूळ प्रश्नच मुद्द्यावरती नाही. येऊया. अहो, ह्या देशाचे तुमच्या- नागरिक तुमच्या आहोत त्याच आम्ही. त्याच चर्चांचा पुढे कंटाळा सांगण्याची आला गरज हो नाही. आम्हाला. देशाचे नागरिक आहेत, त्याच वारसा त्याच चर्चा आम्हाला करू नका. स्वातंत्र्याचा. फार जुन्या त्यामुळे झाल्या त्याची सगळ्या गरज चर्चा नाही. आणि किंबहुना पाकिस्तानची जी गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये त्यावेळेचं कोण होतं सरकार, त्यावेळेस का नाही नीट सोडता आले, अनेक प्रश्न उपस्थित करावे लागतील. चर्चा खूप मोठी आणि वेगळी होईल. रोगे साहेब, त्या चर्चेत जाऊ नका. त्यामुळे त्या पद्धतीने चर्चा करायची असेल तर आपण वेगळी चर्चा करू, मंदाजींना विनंती करू, सगळी चर्चा आपण करू. त्यामुळे मुद्दे सोडून चर्चा भरकटू नका, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा शरदजींचा पक्ष आहे, शिवसेना, त्यांची भूमिका वेगळी आहे. शेवटी असं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी इथे काय चांगलं चाललं होतं. पृथ्वीराज चव्हाणने सांगावं लागलं शेवटच्या मुलाखतीमध्ये की आम्ही हतप्रभ झालो, म्हणजे मला कारवाई करता येत नव्हती. तितकी वाईट परिस्थिती आम्ही कारवाई केली. जर चुकीचं असेल तर कारवाई आम्ही केली. आम्ही आजचं पुस्तक म्हणजे संरक्षण देण्याचं काम होतं, भले तुम्हाला पाकीटमार म्हटलं शिवसेनेने. एक मिनिट. एक मिनिट, तुम्हाला पाकीटमाराची उपाधी दिलेली आहे शिवसेनेने, विसरला का आपण? मध्ये बोलू नका. अहो रोगे साहेब, मुख्यमंत्री, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, माझ्या हातप्रत झालं, मुख्यमंत्र्यांनी सही करता येत नाही. शरद पवार बोलले होते, किती काढायचं सांगा मला. त्यामुळे त्या चर्चेत जाऊ नका, मध्ये बोलू नका. केशव पूर्ण करा. केशव तुमचा मुद्दा, रोगे साहेब, मध्ये मी बोलत नव्हतो. सभ्यता पाळली पाहिजे चर्चेची काहीतरी. हा मंदारजी बोला, सॉरी. नाही, तुमचा मुद्दा अगदी थोडक्यात पूर्ण करा. मला शरद पंक्तींकडे जायचं. नाही, मुद्दा त्यातला एवढाच आहे याच्यामध्ये की शेवटी असं आहे की काही शिवसेनेची काही अडचण असेल, काही त्यांचे मतं मांडायचे असतील. वेगळा पक्ष आहे शेवटी, 100% दोन्ही राजकीय पक्ष वेगळे आहेत, त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात. पण तरी सुद्धा हे सरकार 5 वर्ष पूर्ण चाललं, याच्यावर लगेच सरकार पडेल, काही जणांनी लगेच दिवे पतंग उडवायला सुरुवात केली की आता झालं सरकार पडणार, म्हणजे असं काही होणार नाही. जिथे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका पहिल्यापासून स्वच्छ आणि स्पष्ट आहे, जे कायद्याप्रमाणे असेल तेच होईल. शरद पोंक्षे, पुन्हा मुद्दा हा आहे की इंदू मिलचं प्रकरण झालं. इंदू मिलमध्ये शिवसेना तिथे कुठे दिसलीच नाही, शिवसेनेचं अस्तित्वच नव्हतं. त्याच्यानंतर KDMC मध्ये आता दिसतंय ज्या पद्धतीची वागणूक मिळते शिवसेनेला किंवा भाजप आणि शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीचं तिथे कुठल्याही प्रकारचा संवाद होताना दिसत नाहीये. हे सगळं घडत असतं आणि ह्याच्या मागे अनेक सगळी उदाहरणं आहेत. अगदी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भामधलं सुद्धा उदाहरण देता येईल. हे सगळं असताना कुठेतरी तुमच्यामधला जो संघर्ष आहे तो तुम्ही आधी का ना सॉर्ट आउट करून घेतात, कारण त्याचे सगळे पडसाद इकडे दिसत आहेत. म्हणजे तुम्ही आता दिसताना समोर दाखवताना पाकिस्तानचा मुद्दा दाखवताय, त्याच्या मागे अनेक गर्भितार्थ दडलेले मुद्दे आहेत. पहिल्यांदा मी मगाशी साहेब बोलले की निवडणुका जवळ आल्या की ह्यांना
हिंदूंचा मुद्दा करायचा आणि ते निवडून यायचं, तर मी जे काही मला एकतर हे सगळे सिनियर लोक आहेत, मी खूप छोटा माणूस आहे, मला मुळात राजकारण काही फारसं कळत नाही, पण तरी माझ्या जे काही लक्षात येतं ते एवढं आहे की काँग्रेसनी सर्वात जास्त जातीपातीच्या मतपेट्यांचं राजकारण कायम काँग्रेसनी केलेलं आहे. बरोबर इलेक्शन आली की मुस्लिम आरक्षण जाहीर करा, बरोबर इलेक्शन आली मराठा आरक्षण जाहीर करा, बरोबर असं त्यांनी बरोबर ते सगळं करून, खरं तर हे सगळं ते स्वतःच्या बाबतीत सांगत होते, शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी असं बोलूच नाही. दुसरी गोष्ट, हे सगळं करताना कुठंतरी केडीएमसी, आता मला सांगा त्या सुधींद्र कुलकर्णीला काय आम्ही सांगितलं का की तुम्ही त्यांना बोलवा, प्रकाशित करा, बरोबर इलेक्शन आलेलं आहे मग आम्ही ते बंद करायचं नाटक करू, हे सगळे मस्तपैकी घडून आणू? नाही, आम्ही नाही सांगितलं. हा योग त्यांनी साधला, आम्ही नाही साधला. त्यांनी पुस्तक प्रकाशन 1 नोव्हेंबरच्या नंतर करायचं होतं, म्हणजे कल्याण डोंबिवलीची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी नाही, पण शरद पोंक्षे तुम्हाला अधिकार कोणी दिला? त्यांचा चेहरा काळा करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? अहो, काळा करायचा अधिकार कोणी दिला? तसा त्यांना बोलवून इथे त्यांनाच अगदी पाकिस्तानचाच लेखक मिळाला का? नाही, पण ते कायद्यामध्ये आहे ना. आता त्या लेखकाला इथला कायदा, या देशाचा, आपल्या देशाचा कायदा, तुम्ही जर आम्हाला राष्ट्रभक्त या सगळ्या संज्ञेमध्ये टाकत असाल तर या देशाचा कायदा त्यांना अडवू शकत नाही ना अशा प्रकारे. नाही, राष्ट्रभक्त या संज्ञेत मी तुम्हाला टाकणार मी कोण आहे हो? सतत तुम्ही हे स्वतःवर अधिकार ओढवून नाही, त्याचं कारण असं आहे की जर थोडं आम्ही सुधींद्र कुलकर्णी बाजू किंवा यांच्यापासून तुम्ही आम्हाला राष्ट्रद्रोही ठरवताय ना. संजय राऊत सुद्धा तेच म्हटले, यांना एजंट म्हटलेले आहेत, पाकिस्तानचे एजंट म्हटलेले आहेत सुधींद्र कुलकर्णींना. त्याच्यानंतर ते आता जर का हे जे लोक असं म्हणतायत त्यांना सुद्धा एजंट ठरवायला लागलेले आहेत, राष्ट्रद्रोही ठरवायला लागलेले आहेत. असं एकतर अजिबात नाही आहे. हे बघा, तुम्हाला राष्ट्रद्रोही आणि हे म्हणण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. पण संजय संजय राऊत असं म्हणाले, जर तसं असेल तर कायद्यानी जातीयवादी म्हणण्याचा अधिकार नाही, तसं मलाही तुम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही. आम्ही तर तुम्हाला म्हणूच शकत नाही. मला एवढंच आम्हाला मूळ मुद्दा असा आहे, प्रश्न तुम्हाला शरदजी असा आहे की या सगळ्या देशामध्ये ज्या कायद्याप्रमाणे घटना घडत आहेत त्या घटना घडून द्याव्यात ना. जर पाकिस्तानचे इथे कसुरी येत असतील आणि कसुरींचं प्रकाशित होणार असेल आणि कायद्याच्या कक्षेत राहून होणार असेल तर काय हरकत आहे त्याला? आणि तुम्ही ते जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही काळे झेंडे दाखवा. तुम्ही इथल्या सुधींद्र कुलकर्णींचा चेहरा का काळा करता? हा, तुम्ही उपोषणाला बसा, काळ्या फिती बांधून शिवसैनिकांनी शांत मौनपणे उभे राहा. हे ह्या मार्गाने जाऊन झालं 66 वर्ष, काहीच साध्य होत नाही. का नाही केलं आज? काही साध्य होत नाही म्हणून आम्ही मग शेवटी हे केलं. आधी इशारा देऊन बघितला, बाबा करू नका, तुम्ही उद्याचा रद्द करा, ऐकायलाच तयार नाही. तुम्ही जो इशारा दिला तो कृतीमध्ये नाही आणलात, पण पोलिसांना घाबरलात तुम्ही. अहो आणला. अहो असं कसं बोलता? पोलीस प्रोटेक्शन घेऊन जर कार्यक्रम केला गेला यशस्वी तर कोणी काही करू शकत नाही. नाही, मूळ मुद्दा पुन्हा अनंत दीक्षित या चर्चा अशाच सुरू राहतील. या चर्चांमध्ये बऱ्याचदा आपण खूप उच्चरवाद सगळं बोलत असतो, पण हे सगळं जनता बघत असते, जनता सुज्ञ आहे. पण हे सगळं बघत असताना आपल्याला मूळ मुद्दा म्हणजे शिवसेना आणि भाजप यांनी अशीच एकमेकांची वेगवेगळे मतभेद प्रत्येक मुद्द्यावरती, म्हणजे आता असा एकही मुद्दा उरलेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा एक सत्ता हा मुद्दा आहे. सत्ता या मुद्द्यावरती शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत, बाकी दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावरती त्यांचं एकमत होताना दिसत नाही. अशा वेळेला आपण यांची सत्ता किती दिवस बघायची? मला असं वाटतं की हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. शिवसेनेचा सत्तेमध्ये ज्या प्रकारे सहभाग झाला, या सरकारचा जन्म होताना ज्या पद्धतीने सगळे राजकीय व्यवहार झाले, त्याच्यातच ही दुफळीची बीज पेरली गेली. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे जाणार की नाही हे दुपारी 2 वाजेपर्यंत सगळं कशा प्रकारे उत्सुकता ताणली गेली ते आपण बघितलं. पोंक्षेजी म्हणाले त्यातल्या एका मताशी मी सहमत आहे की सुधींद्र कुलकर्णींनी कसुरींना का बोलावलं असं त्यांना विचारा. हे बरोबर आहे, विचारलं पाहिजे. त्यांना विचारण्यासाठी त्यांना मारहाण केली पाहिजे, त्यांच्यावरती चालून गेलं पाहिजे असं काही नाही. विचारलं पाहिजे कोण हे सुधींद्र कुलकर्णी. यांना त्या कॅश फॉर वोट प्रकरणामध्ये अटक झालेली होती. ते सुटून आल्यानंतर भाजपने त्यांचा सत्कार केला. नुसता सत्कार केला नाही तर यांना पद्म पुरस्कार दिला पाहिजे अशी भाषणं झाली तिथं. तेव्हा हा सगळा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ज्या प्रकारचा राजकीय व्यवहार, राजकीय संस्कृती राबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मगाचपासून उपाध्याय सांगतात की आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या किती बाजूचे आहोत.
अरे साहित्य अकादमीच्या 10-12 विनर्सनी पुरस्कार परत केले. काय प्रकारचं वातावरण आहे हे? त्यामुळे तुम्ही कुठलाही संप असो, कुठल्याही विधानसभेतल्या आमदारांनी काही केलेलं असो किंवा कोणाची एखादी अफवा उठलेली असो, लोक घाबरलेले आहेत. आणि सत्तेमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा ते विशिष्ट कार्यक्रमावर, भूमिकेवर, धोरणावरती एकत्रित येत असतात. आणि यांचं धोरण म्हणजे हे एकमेकांशी तुम्ही आठवा ज्यावेळेला ते विरोधी पक्ष नेते होते शिवसेनेचे पहिल्या 4-5 दिवसामध्ये, तेव्हा त्यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले आणि काय प्रकारे हे सरकार कशा प्रकारे लोकांची फसवणूक करतंय, सतत मोठी लेखमाला सामनामध्ये सुरू होती. आणि नंतर 4-5 दिवसामध्ये सगळं ते मिटलं. म्हणजे आधी विरोधी पक्ष नेते पदाचा विषय घ्यायचा का आधी सरकारवरच्या विश्वासाचा ठराव? इथे म्हणजे सरकारच्या जन्मापासूनच इथे मतभेद आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की यांनी हे मतभेद मिटवणं. एक गोष्ट खरी आहे की जी मी सकाळी सांगितली की या सरकारमध्ये शिवसेना आल्यामुळेच या सरकारला काहीतरी एक स्थैर्य लाभलेलं आहे. परंतु ज्या प्रकारचा सार्वजनिक व्यवहार हे लोकांमध्ये रुजू पाहतात, कुणीतरी एकाने सांगितलं की बाबा माझं असं असं मत आहे आणि कुणीतरी त्याला लाईक केलं म्हणून त्याला पोलिसांनीच अटक केली. तेव्हा याच्यातून एक मोठी दहशत निर्माण होते. विचारांचा सामना विचारांनी केला पाहिजे असं जेम्स लेनच्या त्या पुस्तकाच्या वेळेला अटलजींनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या समोर सांगितलेलं होतं. तेव्हा हे सगळं कुठे चाललंय, काय चाललंय? पाकिस्तानशी संबंध वगैरे हा महत्वाचा मुद्दा आहेच. पोंक्षे म्हणत होते की त्यांना कशासाठी बोलवलं. असं आहे की चॅनल्स असतात 2, 3, 4 अशी चॅनल्स असतात. परराष्ट्रीय धोरणासंबंधात चर्चा करण्यासाठी ती डेव्हलप केली जातात. त्याच्यात मणिशंकर अय्यर पासून सुधींद्र कुलकर्णीपर्यंत सगळेजण असतात. दिलीप पाडगावकरांसारखे लोक असतात. तेव्हा हे काहीतरी एक वेगळंच चाललेलं असतं की जे सरकारच्या प्रयत्नाशिवाय स्वतंत्र अशी चर्चा की हे बॉम्बस्फोटाने, हे अणुस्फोटाने काही होणार नाही, याच्यामध्ये आपल्याला चर्चाच करावी लागेल आणि चर्चेनेच मार्ग काढावा लागेल, अशा प्रकारची भूमिका घेणं हे लगेच भेकडपणाचं लक्षण आहे. हे काहीतरी आपण शौर्य आपलं गाळून टाकल्याचं लक्षण आहे. अशा प्रकारची भूमिका लोकांना आवडते. परंतु लोकांचा मानस घडवत असताना राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. शिवसेनेची जी वेदना आहे ती भाजपने समजून घेतली पाहिजे. भाजपचे जे प्रश्न आहेत ते शिवसेनेने समजून घेतले पाहिजेत. परंतु या दोघांमध्ये ज्या प्रकारची आता जुगलबंदी सुरू आहे, ज्या प्रकारचे एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत काय होईल याच्या संदर्भात शंका निर्माण होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीने, अंमलबजावणीच्या दृष्टीने ते एक आहेत अशा प्रकारची भूमिका न जाता सतत ते विसंवादात अडकलेले आहेत अशी भूमिका केली तर ती चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. नक्की. आणि एकूणच हे सगळं विसंवादाचं वातावरण आहे. या विसंवादाच्या वातावरणामध्ये कुठेतरी संवाद घडून यावा आणि पाकिस्तानची जर संवाद सुरू असेल तर तो निभळटपणा आहे असं कोणी समजू नये, हे सुद्धा तितकंच आपल्या जाणकारांनी आणि सुज्ञांनी लक्षात घ्यायला हवं. या व्यतिरिक्त शिवसेना आणि भाजपमधले हे जे मतभेद तीव्र आणि अतिशय गंभीर असे मतभेद आहेत, ते जर या राज्यामध्ये सरकार आणि राज्य चालवायचं असेल दीर्घकाळ तर हे मतभेद चालणार नाहीत. सरकार किती हे मतभेद खपवून घेते आणि शिवसेना किती हे मतभेद सहन करते याच्यावरती येणाऱ्या काळात त्यांना मतदार राजा त्यांची वाट दाखवेल, एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद. नमस्कार.